कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरच्या स्मॅक भवन व सेवा दवाखान्यास भेट देऊन औद्योगिक परिसरातील आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण समस्यांचा आढावा घेतला। यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, स्मॅक चेअरमन राजू पाटील, खजानीस बदाम पाटील, ITI अध्यक्ष प्रशांत शेळके, सुवर्ण महोत्सव समिती अध्यक्ष सुरेंद्र जैन, संचालक जयदीप चौगले, रणजित जाधव, सुमंत पाटील, निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर, ट्रेनिंग कमिटी सदस्य भीमराव खाडे, उद्योजक संजय भगत, अमोक कामत, दिग्विजय पोद्दार, राहुल करणे तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉक्टर मिलिंद चौधरी उपस्थित होते। चेअरमन राजू पाटील यांनी MIDCच्या ओपन स्पेसमध्ये सुरू असलेल्या शिरोली पुलाची ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी व प्रदूषणाबाबत निवेदन दिले। तसेच ESI कमिटीच्या सभा, औषध पुरवठा व दंतोपचारातील विलंब व समस्यांवरही चर्चा झाली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले। कार्यक्रमादरम्यान राजू पाटील यांच्या हस्ते नामदार आंबेडकर, खासदार धैर्यशील माने व माजी खासदार मंडलिक यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।